नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेच्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, आज आपण हातच्याची वजाबाकी कशी करायची ते पाहणार आहोत। तर पूर्वी जर चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्हाला अजून हातच्याची वजाबाकी कशी करायची हे कळत नसेल तर काय करायचं, तुम्ही या सुट्टीमध्ये याचा भरपूर सराव करायचा आहे। तर आपण बघूया उदाहरणे। बघा, पहिलं उदाहरण आहे 53 वजा 25। याचं वाचन आपण कसं करतो, 5.31 वजा 2.51। तर पहिल्यांदा काय करायचं असतं बाळांनो, ही मांडणी करून घ्यावी लागते। दशकाचा कप्पा आणि एककाचा कप्पा अशा प्रकारे आपल्याला मांडणी करून घ्यावी लागते। त्या संख्या दशकाच्या कप्प्यामध्ये दशक संख्या आणि एककाच्या कप्प्यामध्ये एकक संख्या आपल्याला लिहावी लागते। तर आपण त्या संख्या पहिल्यांदा लिहून घेऊया। 5.31 वजा चिन्ह द्यायचं इथं 2.51। आता यांची आपल्याला वजाबाकी करायची आहे। बघा, काय मुलांना वजाबाकी कशी करायची ह्याची ते समजत नाही। आता वर लहान संख्या असते आणि खाली मोठी संख्या असते। आपल्याला मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करता येते, पण लहान संख्येतून मोठी संख्या वजा करता येत नाही। जर अशी उदाहरणे असतील तर काही मुलं काय करतात, 5 मधून 3 घालवतात, पण ते चुकीचं आहे। तसं आपल्याला करून चालणार नाही। तर हातच्या वजाबाकीचे काही नियम आहेत आणि त्याप्रमाणे आपण वजाबाकी करायची आहे। तर आता इथं वर संख्या लहान आहे, 3 आहे। 3 मधून आपल्याला 5 घालवायचं आहे, मग 3 मधून 5 जाते का, नाही जात। त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, बघा, 3 आहे, 3 मधून तर 5 जात नाही आणि 5 मधून तर 3 घालून चालतच नाही। मग काय करायचं, हे 3 जे आहे ते पहिल्यांदा इथं वर लिहायचं। बघा, आपण काय केलं, हे जे 3 आहे ते इथं वर लिहायचं आणि इकडं जो दशकाचा कप्पा आहे त्यामध्ये हे जे 5 आहे त्या 5ला म्हणायचं, तुझ्यातला मला 1 दे म्हणायचं। या 5ला म्हणायचं, तुझ्यातला 1 मला दे असं म्हणायचं आणि तो 1 या 3च्या समोर आपल्याला लिहावा लागतो। आपण इकडून 5 मधून 1 घेतला, तो 3च्या समोर घेतला, मग किती संख्या झाली, 13 झाली। आता आपल्याला 13तून 5 घालवायचे आहे। 13तून आपल्याला हे 5 घालवायचे आहे। तर आपण काय करायचं, 13 रेषा मारूया। हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 13 रेषा मारल्या। त्यातून आपल्याला 5 घालवायचा आहे। 1 2 3 4 5 किती राहिले मोजूया आपण, 1 2 3 4 5 6 7 8 8 राहिले। तर इथं आपण 8 लिहायचं, इथं 8 लिहायचं। आता या 5 मधून इकडं 1 गेला, मग 5 मध्ये किती राहिले, 5 मधून 1 गेला तर 4 राहिले। ते 4 इथं वर लिहायचे। एकदम सोपं आहे, जरा लक्ष देऊन तुम्ही ऐका, म्हणजे तुम्हाला पण हातच्याची वजाबाकी सोपी जाणार आहे। या 5 मधून इकडे 1 गेला, 5 मध्ये राहिले 4, 4 मधून हे 2 घालवायचे, 4 मधून 2 घालवायचे, किती राहिले, 2 राहिले। 2 इथं लिहून टाकायचे। बघा, समजलं आपण काय केलं, 3 मधून 5 जात नाही, मग या 5ला म्हणायचं, तुझ्यातला 1 मला दे। 5 मधला 1 इकडं घ्यायचा 3च्या समोर, मग झाली संख्या 13। 13तून 5 घालवायचे, 8 राहिले। त्यानंतर या 5 मधून इकडे 1 गेला, 5 मध्ये 4 राहिले, 4 मधून 2 गेले, 2 राहिले। अशी सेम प्रोसेस इकडं करायची आहे। पहिल्यांदा आपण मांडणी करून घेऊया। 4.51 वजा चिन्ह द्यायचं आहे 3.01। आपण जरा वेगळं करूया। तसंच सेम गणित इकडं करायचं आहे। आपण पहिल्यांदा मांडणी करून घेऊया। 4.01 3.51 मी मुद्दाम तुम्हाला शून्याचं उदाहरण घेतलेलं आहे, कारण हे पण तुम्हाला समजत नाही लवकर की शून्यातून संख्या कशी घालवायची। तर बघा, आता इथं वर 0 आहे, शून्यातून 5 जात आहे का, शून्यातून 5 जात नाही, किंवा आपण 5 मधनं 0 उलटं तसं घालू शकत
नाही. मग इकडं जसं केलं आपण तसंच इकडं पण करायचं आहे. हा 0 इथं वर लिहायचा आणि या 4ला म्हणायचं तुझ्यातला एक मला दे. या 4ला म्हणायचं तुझ्यातला एक मला दे. मग 4ने काय केलं, आपल्यातला एक तिकडं दिला. मग किती झाले, 10 झाले. 10 मधून आता आपल्याला 5 घालवायचे. किती घालवायचे, 10 मधून 5 घालवायचे. हे बघा 10 मधून 5 गेले, किती राहिले, 1 2 3 4 5 5 राहिले. मग इथं आपण 5 लिहायचं. त्यानंतर 4 मधून तिकडं 1 गेला. मग 4 मध्ये किती राहिले, 4 मधून 1 गेल्यावर 3च राहिले. 4 मधून 1 तिकडे गेला, तिथं 3 राहिले. ते 3 वर लिहायचे आणि या 3 मधून हे 3 घालवायचे आहे. 3 मधून 3 गेले 0. अशा प्रकारे बाळांनो आपण ढाच्याची वजाबाकी केलेली आहे. बघा, जर तुम्हाला येत नसेल तर हा व्हिडिओ बघून तुम्ही भरपूर उदाहरणांचा सराव करा आणि या सुट्टीमध्ये अशा भरपूर उदाहरणांचा सराव करायचा आहे, गणित शिकायची आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत धन्यवाद.